नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 इंचाचा डीप नेक असेल तेव्हा आपल्याला ब्लाऊजमध्ये काय काय बदल करायचे आहे कटिंग करताना हे पाहायचं आहे। तर कटिंग करायच्या आधी पहा मी पेपर पॅटर्नविषयी थोडं सांगते। मी 28 ते 50 कटोरी ब्लाउजचे रेडीमेड पेपर पॅटर्न तयार केलेले आहेत, पर एकदम परफेक्ट असे फिटिंगला येणार आहेत। जर कोणाला हवे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर तुम्ही जाऊन ऑर्डर बुक करायची आहे। एकदम तुम्हाला परफेक्ट असे हे ब्लाउज बसणार आहेत। आणि पहा दोन प्रकारचे मी पेपर पॅटर्न तयार केलेले आहेत, एक वॉटरप्रूफ पेपर आणि एक कार्ड शीट। दोन्ही प्रकारचे जे कटोरी ब्लाउजचे पेपर पॅटर्न आहेत ते अवेलेबल आहेत, तुम्ही ऑर्डर करू शकता। तर आता 40 साइजचा आपला हा कटोरी ब्लाउज आहे। तर मी फक्त या इथे पाठीमागील भागामध्ये आणि मुंड्यामध्ये आणि शोल्डरमध्ये काय बदल करायचे हे सांगणार आहे। या इथे पूर्ण ब्लाउजचं ड्राफ्टिंग मी दाखवणार नाही, कुठे चेंजेस करायचे आहेत हे फक्त दाखवणार आहे। मग ते तुमचा ब्लाउज कटोरी ब्लाउज असो, प्रिन्सेस ब्लाउज असो किंवा फोरटक्स ब्लाउज असो, तुम्हाला फक्त यामध्ये शोल्डर मुंडा हे कसं घ्यायचं आहे हे फक्त आज आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे। पहा, तर या इथे 14 इंच उंची आहे, त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करून या इथे 15 इंचावरती असं मार्किंग केलेलं आहे। तर पहा, असंच अजून एकदा मार्किंग करून घ्यायचं 15 इंचावरती आणि एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची। आता हा 12 इंचाचा गळा आहे आणि शोल्डर सुद्धा उतरले नाही पाहिजेत आणि एकदम परफेक्ट असं आपलं शोल्डर गळ्याजवळ बसलं पाहिजे। त्यासाठी काय करायचं आहे, आता शक्यतो पहा आपण 40 साइजमध्ये 5.5 इंच काय घेतो, शोल्डर घेतो 10 इंचापर्यंत आणि मुंडा 6.25 ते आपण 6.5 इंच घेतो। आता इथं काय करायचं आहे पहा, फक्त आपल्याला 5 इंच या इथे शोल्डर घ्यायचे आहेत जेव्हा तुमचा डीप नेक असेल। तर पहा, डीप म्हणजे मी या इथे तुम्हाला 12 इंचाचा जेव्हा गळा असेल तेव्हा मी या इथे सांगत आहे 5 इंच इथे शोल्डर घ्यायचे आहेत। 40 मध्ये सुद्धा तुम्हाला 5 इंच शोल्डर घ्यायचे आहे। इथे पहा, मी अजून एकदा 5 इंचावरती मार्किंग केलं। आता मुंडा आपल्याला जो आहे तो 6 इंचावरती फिक्स करायचा आहे। आणि पहा, या इथे मी ही एक लाईन ओढून घेतली। आता ही जी लाईन असते ही एक आपल्याला अंदाजे घ्यायची असते। परत आपण या इथे जेव्हा मुंडा ड्रॉ करू म्हणजे मुंड्याला आकार देऊ तेव्हा आपल्याला मुंडा घेर जो आहे तो मोजायचा आहे। आता या इथे मी 6 इंचावरती हा मुंडा घेतला। आता इथे मी सरळ लाईन एक ड्रॉ करणार आहे। आता इथे पहा, जेव्हा आपण 10 इंचापर्यंत गळा घेतो त्यावेळेस काय करतो आपण, छातीचा चौथा भाग या इथे सहज टाकत असतो। तर आता इथे पहा 10 इंच, पण आता काय करायचं आहे आपल्याला, 12 इंच गळा आहे म्हणून या इथे आपल्याला लूजिंग जे आहे ते कमी घ्यायचं आहे। म्हणजे आपण 10 इंचावरती फिक्स मार्किंग करत होतो ते 1/2 इंच आपल्याला या इथे कमी करायचं आहे आणि 9.25 इंचावरती आपल्याला या इथे मार्किंग करायचं आहे। आणि जेव्हा तुम्ही 8-9 इंचाचा गळा घेता त्यावेळेस तुम्ही या इथे 10 इंच मार्किंग चेस्टचं टाकलं तरी चालतं। 10 इंचामध्ये तुम्ही याप्रमाणे बदल केला तरी सुद्धा चालतो। लूजिंग जे आहे इथे 10 इंच आहे ते 1/2 इंच आतमध्ये घेऊन तुम्ही थोडेसे पाठीमागचा भाग फक्त थोडा कमी करायचा, एकदम परफेक्ट असं ब्लाऊज बसतं। आता मी 9.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। पहा, आता ही जो पॉईंट आहे आपण घेतलेला त्याचा काही उपयोग नाही। आता इथे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन, कंबर 32 तर त्याचा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी मिक्स केलं 9 इंच आलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता हे जे पॉइंट आहेत हे आपण जोडून घ्यायचे आहेत। आता पहा, इथे याप्रमाणे हा आपण जसं नेहमी पॅटर्न कट करतो त्याप्रमाणे, म्हणजे आपण नेहमी याप्रमाणे ड्राफ्टिंग करत असतो। आता इथे काय करायचं आहे, 12 इंचाचा गळा आहे म्हणून इथे अर्धा इंच आपल्याला असं आतमध्ये एक पॉइंट घ्यायचा आणि पहा
एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची आहे। याप्रमाणेच तुम्हाला जेव्हा डीप आणि खूप ब्रॉड गळा हवा असतो त्यावेळेस हे बदल करायचे आहेत। शोल्डर जे आहे ते कमी घ्यायचं आहे आणि इथे मुंड्याला आकार देताना पहा आपल्याला इथून असं अर्धा इंच आतमध्ये जाऊन मगच मुंड्याला आकार द्यायचे आहेत। आता मी याचा मध्य करते। आपण जसं नेहमीप्रमाणे मुंड्याला आकार देण्यासाठी मध्य करतो त्याप्रमाणे पहा इथे मी मध्य केला। हे दोन्ही जे पॉइंट आहेत दोन्ही पॉइंटला मी मध्य करून घेतला। इथून आता मी पहा पाऊण इंच घेणार आहे फक्त आणि इथून सुद्धा पाऊण इंच। जर मी इथून 1 इंच घेतलं असतं तर पहा हे 1.5 इंच भरतं, तर आपण 10 इंचामध्ये सुद्धा कधी 1.5 इंच पाठीमागचं अंतर घेत नाही। तर पहा इथून जो आपण आकार घेणार आहे पाऊण इंचावरती तो पाठीमागील असणार आहे पाठचा, आणि इथून जो पाऊण इंचावरती घेणार आहे हा पुढील आकार असणार आहे। तर तो मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते। पहा अशा पद्धतीने मी ड्रॉ केला आणि इथून आता आपल्याला हे अर्धा इंच खाली जायचं आहे। तर हा जो आकार आहे तो मुंड्याचा एकदम छान येतो। तुम्ही इथे आकार पाहू शकता एकदम परफेक्ट असा आलेला आहे। तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ट्राय करा। जेव्हा तुमचा 11-12 इंचचा गळा असेल तेव्हा तुम्हाला या पद्धतीने ट्राय करायचं आहे। आता इथे अर्धा इंच आपलं हे शिलाई मार्जिन। आता आपण जो मुंडा घेर आलेला आहे तो चेक करून घेऊया। असं पहा, तर पहा 9 इंच आपला मुंडा 4D मध्ये 9 इंच असतो, 9.5 इंच असतो। आता या इथे मुंडा घेर जर तुमचा 9.5 इंच असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, अजून पाव इंच खाली येऊन 6.25 इंचावरती लाईन ओढून घ्यायची आहे आणि या पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे आहेत। तर पहा जेव्हा आपण 6 इंचाचा मुंडा घेतला त्यावेळेस आपला 9 इंच मुंडा घेर आलेला आहे मुंडा घेर। पण तुम्हाला मी सांगते इथे आपण पाव इंच हे जे आहे ते आतमध्ये घेतलं म्हणून आपला 9 इंच भरला। तर 10 इंचामध्ये जेव्हा आपण हे इथे बरोबर 6.25 इंचावरती घेतो त्यावेळेस बरोबर 9.25 पर्यंत आपला जो मुंडा आहे तो भरतो। आता आतील मुंड्याचा आकार कसा द्यायचा पहा। हे जे आहे असं स्ट्रेट यायचं आणि इथून फक्त असे आकार द्यायचे या पद्धतीने। आणि पहा इथून मी थोडंसं घेते म्हणजे जो आकार आहे तो आपला व्यवस्थित दिसावा। तर या पद्धतीने इथे आकार द्यायचा। जेव्हा 6 इंच आपण मुंडा घेतला तेव्हा 9 इंच आलेला आहे। तुम्ही जेव्हा 6.25 इंच घ्याल तेव्हा ज्यांचा मुंडा घेर 9.5 इंच आहे त्यांना 6.25 इंच या इथे मुंड्याची जी उंची आहे ती घेतली तरी सुद्धा परफेक्ट आपला मुंडा बसणार आहे। तर याप्रमाणे आपल्याला इथे मुंड्यामध्ये चेंजेस करायचे आहेत। आता इथे गळा रुंदी, गळ्याची जी रुंदी आहे ती फक्त 2 इंच घ्यायची आहे। तर या इथे यापेक्षा जास्त आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची नाही, कारण पहा तुम्ही जेवढा डीप गळा बनवाल तेवढं हे शोल्डर जे आहे ते इकडे सरकणार आहे, इकडच्या साईडला जाणार आहे। आणि हे जे शोल्डर आहे जर तुम्ही इथे जास्त गळा घेतलात तर शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम तुमच्या ब्लाऊजमध्ये नक्की येणार आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे फक्त 2 इंच गळाची रुंदी जी आहे गळ्याची ती घ्यायची आहे। आता 12 इंच तुमचा गळा आहे तर आपण 12.5 इंचावरती मार्किंग करून इथे पहा जेवढं तुम्हाला ब्रॉड हवं आहे तेवढं तुम्ही इथे घ्या। इथे मी 3 इंच घेतलं। एवढा जेव्हा डीप नेक असेल तेव्हा पहा आपल्याला असा बदल करायचा आहे, तरच ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट असं बसतं। आता इथे या पद्धतीने मी गळ्याला गोल आकार देऊन घेतला। जर तुम्हाला इथून सुद्धा ब्रॉड करायचा असेल तर मी दाखवते तुम्हाला। इथे डायरेक्ट इथून नाही करायचं, पहा इथे असा याप्रमाणे सुद्धा तुम्ही गळ्याला आकार
देऊ शकता, किंवा तुम्ही आत्ता मी आकार दिला जो आतल्या आतमध्ये तो सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता. इथे नॉड लावायची आणि शोल्डर उतरू नये म्हणून इथे फक्त 1/2 इंच आपल्याला गळ्याकडे उतार द्यायचा आहे या पद्धतीने इथे. आणि या पद्धतीने आपल्याला बदल करायचे आहेत. आता यामध्ये तुम्ही परत फ्रंटमध्ये मी तुम्हाला सांगते, कटोरी ब्लाऊज तयार करू शकता, प्रिन्सेस ब्लाऊज तयार करू शकता, किंवा 4 टक्स ब्लाऊज तुम्ही या इथे तयार करू शकता. फक्त असा बदल करायचा, बाकी जे आतमध्ये ड्राफ्टिंग असतं ते आपलं प्रिन्सेसचं किंवा कटोरीचं सेमच असणार आहे. तर पहा, मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला या इथे सर्व माहिती सांगितलेली आहे. आता इथे 4.5 इंचावरती आपल्याला टक्स घ्यायचं आहे. इथे 4.5 इंच मी घेतलं पहा असं. आणि फक्त आपल्याला इथे उंची घेताना आता फक्त 4 इंच घ्यायचे आहे. डीप आहे, जास्त वरती टक्स न्यायचा नाही. दोन्हीकडे अर्धा इंच घ्यायचं. इथे आणि इथे सुद्धा हे जे अर्धा इंचाचं मार्किंग आहे ते या पद्धतीने करायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही इथे असा टक्स द्याल पहा, तेव्हा हे पहा हे स्ट्रेट होतं. हे असं थोडं खाली जात आहे तर तसं होत नाही. ही जी लाईन आहे स्ट्रेट ती बरोबर राहते आणि इथे सुद्धा चुन्या येत नाहीत. आणि हा जो पॉईंट आहे तो खाली घेतल्यामुळे इथे सुद्धा फुगा येत नाही. तर याप्रमाणे बदल करायचे आहेत. तर मी अजून एकदा सांगते, मी पेपर पॅटर्न तयार केलेले आहे. जर कोणाला हवे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जाऊन बुक करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.